महायुतीमध्ये आता खटके उडायला सुरुवात झालेली आहे। ज्यांना महायुतीत राहायचंय ते राहतील, नाहीतर बाहेर पडतील, असं वक्तव्य अतुल सावेंनी केल्यामुळे शिवसेनेचे आमदार चांगले संतापलेले आहेत। महायुतीचे 237 आमदार एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरती निवडून आले, त्यामुळे माच करू नका असा सज्जड दम आमदार बाबूराव कोहळीकर यांनी दिलाय। बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये पहिला मिठाचा खडा पडलाय। ओबीसी मंत्री अतुल सावेंनी आमदारांच्या नाराजीचा फारसा विचार करत नाही असं बोलल्यानं वाद पेटला। ते असं नेमकं का बोलले पाहूया। तांडावस्ती निधी वाटपावरून भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिवसेना आमदार बाबूराव कदम यांनी नाराजी व्यक्त केली। अतुल सावेंनी निधी वाटप करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांना निधी वाटप केल्याचा आरोप कदमांनी केला। त्यामुळे मंत्री अतुल सावे माझ्या मतदारसंघात आल्यावर मी आंदोलन करून त्यांना विरोध करणार असल्याचा इशारा बाबूराव कदमांनी दिला। त्यावरून अतुल सावेंनी इशारा दिला। मी याची खूप काळजी करत नाही। 5 वर्ष आमच्याकडे आज 237 आमदार आहेत आणि आम्ही युतीत काम करतोय। ज्याला युतीमध्ये राहायचं, ज्याला नसेल राहायचं ते बाहेर पडतात। मेघना बोर्डीकर यांनी मात्र कोणताही वाद नसल्याची सर्वासर्व केली। अतुल सावे साहेब नेहमीच सगळ्यांना मदतीच्या भूमिकेमध्ये असतात। कुठलाही विषय त्यांच्या समोर जर मांडला तर ते नेहमी सहकार्य करतात आणि फक्त महायुतीच्याच नाही तर विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा ते त्याच तत्परतेने मदत करत असतात। राहिला विषय तांडावस्तीच्या नावाचा बदलण्याचा, तर आम्ही दिलेले जे नावं होते ते मोठ्या प्रमाणामध्ये बदलले गेलेले आहेत, म्हणून हा विषय चर्चेला आलेला आहे। मेघना बोर्डीकरांनी नरमाईची भूमिका घेतली, मात्र शिवसेनेनं अतुल सावेंना खडेबोल सुनावले। विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाली। त्यामुळे महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यामुळेच 237 जागा मिळाल्या, असे खडेबोल बाबूराव कोहळीकर यांनी सुनावले। ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। परिणामी महायुतीच्या सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे 2100 रुपये मिळणार कधी याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे। आणि असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलंय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलंच नाही, असं झिरवळ म्हणाले। तसंच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांमध्ये खुश असल्याचंही त्यांनी म्हटलंय। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही, हे द्यावेत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहे। 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला, तर तसा काही प्रकार नाही आहे। 1500 सुद्धा परिपूर्ण आहेत, कारण ज्या पद्धतीनं आता 1500वर महिला खुश आहेत। महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे। अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काही नसतील त्यांना 2 रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार, त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना ती सुविधा निर्माण झाली असं म्हणू। परंतु याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। जो ज्याला आपण काय म्हणतो अजेंडा तयार करतो आपण निवडणुकीचा, किंवा आम्ही 5 वर्षामध्ये काय काय करणार आहोत हे सांगतो, ते 5 वर्ष त्याला अवधी असतो।